आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे आहे ना, तर मग आजच C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका। सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, इलेक्ट्रॉनिक आणि इन्व्हर्टर बॅटरी यामध्ये मोबाईल, लॅपटॉप, LED टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, आटा चक्की, मायक्रोवेव्ह ओव्हन, वॉटर प्युरिफायर, होम थिएटर, 0% फायनान्सच्या भरपूर ऑफर्स। ठिकाण सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी। संपर्क 93 25 42 22 32। सायराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ञ। आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत। त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो। पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं। सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात। 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं। सायराम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। फायनान्स कंपनीनं कर्ज वसुलीसाठी राहुरी तालुक्यातील वांजुळपोई येथील एक घर ताब्यात घेऊन सील केलं होतं। मात्र आरोपींनी सदर सील तोडून घराचा ताबा घेतल्याचं आढळून आलंय। त्यामुळे फायनान्स कंपनीकडनं राहुरी पोलीस ठाण्यात 2 जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आलाय। भारत तुळशीराम खरात हे अहिल्यानगर येथील सावेडी हडको इथे राहतात। ते मोतीलाल औस्वाल होम फायनान्स लिमिटेड शाखा अहिल्यानगर इथे लीगल मॅनेजर म्हणून खाजगी नोकरी करतात। 28 ऑक्टोबर 2016 रोजी गणेश ठोसर आणि सविता ठोसर यांनी त्यांच्या मालकीची वांजळपोई येथील राहतं घर मोतीलाल औस्वाल होम फायनान्स लिमिटेड शाखा अहिल्यानगर या फायनान्स कंपनीकडे तारण ठेवून 12,73,404 रुपये कर्ज घेतलं होतं। त्याचे मासिक हप्ता हा 16,657 रुपये एवढा होता। सुरुवातीच्या काळामध्ये त्यांनी घेतलेल्या कर्जाचे हप्ते 30 नोव्हेंबर 2024 पर्यंत भरले। त्यानंतर नमूद हप्ते हे भरत नसल्यानं फायनान्स कंपनीकडनं न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून न्यायालयाच्या आदेशानं 10 सप्टेंबर 2025 रोजी हे राहतं घर सील करून ताबा घेऊन त्या कंपनीचे प्राधिकृत अधिकारी पल्लवी केतन पाटील यांना ताबे पावती, इन्व्हेंटरी आणि पंचनामासह ताबा सुपूर्द केला। त्यानंतर 18 सप्टेंबर 2025 रोजी संध्याकाळी 4च्या दरम्यान फायनान्स कंपनीचे कर्मचारी सद्दाम इक्रम शेख यांनी कर्जदार यांचे ताबा झालेल्या मालमत्तेचे ठिकाणी वांजळपोई इथे जाऊन पाहणी केली। यावेळी कर्जदार यांनी कंपनीनं ताब्यात घेतलेल्या घराचं कुलूप तोडून अनधिकृतपणे तिथे राहत असल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं। त्यानंतर भारत तुळशीराम खरात यांच्या फिर्यादीवरनं राहुरी पोलीस ठाण्यामध्ये आरोपी गणेश नामदेव ठोसर आणि सविता गणेश ठोसर या दोघांवरती गुन्हा दाखल करण्यात आलाय। पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। मनोज साळवे, C24 तास, राहुरी। कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल। पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती। आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला। सगळं सुरळीत झालं। किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU। किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय। मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर। फोन 98 50 20 0017।